धुमाकूळ घातला. एक आखोटामध्ये चेंडू तो जंगलातच पाठवला होता. जंगलात पाठवलं होतं संतोष भाऊने. संतोश पवार पॉवरफुल बॅटिंग केली. दिलीप दमेस्टे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक सामन्याला होते सुरुवात. अतिशय महत्वाचा सामना आहे. शैलेश मायक्रोफोन वरती जॉईन होत आहेत. ऐकूया त्यांचा मधुर आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. मेगा फायनल ऑल इंडिया खुल्या गटातील ओपन गटातील मेगा फायनलची सुरुवात आणि मी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून आपलं मनपूर्वक स्वागत. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण फायनलच्या वेळेस फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस देऊन टाकूया. चला आता थांबायचं नाही, फक्त लढायचं आणि खेळायचं. वेळ अजिबात मिळणार नाही. थोडंसं पटपट खेळा. अजिबात वेळ इथे खर्च करू नका. दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होतोय. काष्टी करंडकाचे मुख्य आयोजक माननीय नितीन नाना पाचपुते साहेबांचे ते शुभागमन होतोय आणि मी त्यांना विनंती करतो कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. धन्यवाद. धन्यवाद. पहिलाच बॉल उडवलाय बिडोनच्या डोक्यावरून आणि बॉल देखील निघालाय सीमारेषेच्या जवळपास. शुभम अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रयत्न करण्यात आला बॅटरच्या माध्यमातून देखील आणि क्षेत्ररक्षकांकडून देखील. बक्षिसांची खैरत आहे आणि त्याचा आवर्जून उल्लेख केला तर सुरेश काटगुडे, त्याचबरोबर रोहन भाऊ करंजकर, कालिदास शिंदे प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या 2 फायनलसाठी हे महत्वाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर फायनलच्या अर्धशतकासाठी संदीप भाऊ पोकळे, निलेश भाऊ दमेस्टे 5,000 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. बक्षिसांची लयलूट. या लयलुटीमध्ये सुरू असलेली मेगा फायनलची मॅच. हा देखील टो क्रशिंग यॉर्कर. अगदी खोचलेला चेंडू. गोलंदाजाचा प्रभावी अस्त्र इथे बाहेर काढलाय. सर्वात सुरेख देखना चेंडू इथे हाताळण्यात येतोय. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 3. पहिले षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. शाहिद शेख आणि दिनू कांबळे ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती सौद पटेल. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. मिडऑफ मध्ये खेळाडू वेगात येतील, चेंडू अडवतील. त्या दरम्यान आपण पाहतोय सिंगल इथे प्राप्त केली जाते. काष्टी करंडकाचे मुख्य आयोजक आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेदरम्यान त्यांची उपस्थिती देतात. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा हा सन्मान इथे व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. वेलकम सर. खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुढचा बॉल सौद पटेल. गोलंदाजी मार्क वरती दिनू कांबळे यांच्यासाठी वाईड यॉर्करचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं जातं. 5 चेंडूंमध्ये 5 धावा. अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे सौद पटेल यांच्याकडून. एक बिग बॅटल आहे. जो जिंकेल तो 2 लाख रुपयांचा मानकरी ठरेल आणि जो पराभूत होईल तो मात्र 1 लाख रुपयांचा मानकरी ठरेल. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि नक्कीच मिळणार. जर चांगला खेळ केला तर या पहिल्या पर्वाचा मानकरी देखील होणार. इथे देखील स्वीप शॉट खेचून मारलाय आणि बॉल देखील निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1-2 टप्पे घेत सीमारेषेच्या पलीकडे गब्बरच्या बॅट मधून दमदार चौकार 4 धावेंसाठी.
संयमाने केली आहे. तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणावं तशा धावा आलेल्या नाहीये, परंतु विकेटही गमावलेली नाहीये. एक चांगली सुरुवात, एक संयमाची सुरुवात इथे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी आणि चांगला खेळ. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये 22 तारखेपासून या स्पर्धेची सुरुवात केली मागच्या वर्षी आणि स्पर्धा संपायला तब्बल 1 वर्ष लागलं. या 2 तारखेमध्ये आपण या स्पर्धेची सांगता करतोय. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत आहे, सोडून दिला. थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये पाहण्यामध्ये थोडस इथे कन्फ्युजन वाढलं आणि त्याच दरम्यान चेंडू मात्र निर्धाव आहे. दिनेश कांबळे आपण पाहतो इथे स्ट्राईकला सज्ज आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग वरती मयांक एक यशस्वी गोलंदाज आहे. हा चेंडू मात्र भरकटला जाईल उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 10 धावा झाल्या. प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. स्पर्धा यशस्वी होण्यामागे हे देखील फार मोठं योगदान आहे. इथे मात्र खेचून मारलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. मोठ्या विकेटचं होईल पतन. दिनेश कांबळे इथे होतील बाद. पहिलाच बॅटर झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पतन होतंय. दिनू कांबळे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं तर दुसऱ्या षटकामध्ये मयांक यांनी जी गोलंदाजी केली आहे, 2 चेंडू हाताळले, 1 अतिरिक्त धाव खर्च केली आणि त्याचबरोबर 1 विकेट देखील प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 10. 1 बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अक्षय वाठारकर न्यू बॅटर इन. अलीकडच्या काही स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने देखील. 1 लेफ्टी गेला की दुसरा लगेच मैदानामध्ये दाखल. पुढचा बॉल मयांक मांगेला. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा खेचून मारण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. इथे मात्र ती संधी मिळवली आहे. गब्बर इथे मात्र होतील धावबाद. दुसरा विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. संख्येवरती दुसरा बॅटर बाद झालाय. प्रेक्षकांना अजून एक संधी आहे. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हाताने झेल टिपला तर निलेश धमिष्टे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता संधी मिळाल्यानंतर मैदानाच्या आत जाऊन पकडू नका. मैदानाच्या बाहेर पकडला तरच, नाहीतर दंड. पुढचा बॉल मयांक मांगेला. इथे देखील इनसाइड आउट. वा भाई वा. झेल होईल का? एका हातात नाही. इथे मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम. येईल षटकार. 6 धावा. टिपले ना बॉल लगेच आतमध्ये फेकून द्यायचा. रुपया मिळणार नाही. एकाच हाताने कंडिशन अप्लाय. पुढचा बॉल इथे देखील बॅट स्विंग वेगात, परंतु चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर. टप्पा पडल्यानंतर अगदी नाकाजवळून चेंडू गेलाय. सिक्सर कंपनीच्या चेंडूचा वास देखील अगदी बॅटरच्या नाकावरती आला असेल. इतका नाकाजवळून परफ्यूम डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहतोय 16. पुढचा बॉल. पुन्हा एकदा संधी आहे का? बाहेरच पकडायचं. हा
नाहीतर उठले होते सगळे. इथे एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा येईल चौकार अक्षय वाटारकर यांच्या बॅट मधून 4 धाब्यांसाठी. पारदर्शकता आहे. अजून काय हवंय? डीजेने जर चांगली गाणी वाजवली ना तर त्यांना नंतर सामना संपल्यानंतर पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा झाल्यात. वा, जयंत भोसले आमचे गुरुवर्य इथे आलेले आहेत. सनी 11 संघाचे सर्वा ज्यावेळेस पुण्यामध्ये पदार्पण झालं त्यावेळेस त्यांच्या संघामधूनच आम्ही कित्येक मॅचेस खेळलेलो आहे. त्यांचं स्वागत आहे. मॅच कडे बघतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. बॅटचा अगदी टकासा आवाज आला. तो चेंडूचा आला की बॅट जमिनीवरती आदळली गेली. टो क्रशिंग यॉर्कर या खऱ्या अर्थाच्या चेंडूला हे उत्तर दिलं जातं. खोलवर टप्प्याचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. सवत पटेल. धावसंख्या आपण पाहतोय 21. 2 बॅटर बाद. जर समालोचन कक्षामध्ये चेंडू आला तर स्कोरर, कॉमेंटेटर, डीजे आणि बॅट्समन चौघांनाही 1000 रुपयांचं पारितोषिक. पुढचा बॉल इथे तर खेळलाय एका हातात. बघा मिळतोय का? नाही. संधी गमावली परंतु रन मिळतील 6. षटकार, सिक्सर. इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. अक्षय वाठारकर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा इनसाइड आउट. षटकार एका हातात. हे भगवान, ये क्या हुई? षटकार 6 धाव्यांसाठी. सिक्सर. यश डीजे. प्रेक्षकांसाठी आली आहे. मग पंचांनी कुठं काय काम केलंय? पंचांच्या कामाची दाद संविधान चषकाचे मुख्य आयोजक शेखर भाऊ मोरे यांच्याकडून तिन्ही पंचांना 1,000 रुपयांचं पारितोषिक. आवडलंय का? वाजवा टाळ्या. सुट्टीच द्यायची नाही. पुढचा बॉल. पुन्हा एकदा संधी आहे परंतु क्षेत्ररक्षकाला आहे. पुढचा बॉल. इथे मात्र झेल टिपलाय. विकेटचं पतन. अक्षय वाटारकर तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. आपल्याला सुरेख असा झेल. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. अक्षय वाटारकर आले, तोडफोड केली आणि मैदानाच्या बाहेर गेले. तर नवीन बॅटर मैदानामध्ये अयूब शेख. अजून एक सिक्सर किंग. ज्यावेळेस सिक्सर किंग मैदानामध्ये येतात ना त्यावेळेस प्रेक्षकांना आनंद जास्त व्हायला लागलाय. 2000 आहेत. आज जर का 3-4 कॅच पकडले ना तर घरी एकदम व्यवस्थित. बघूया संधी कोणाला मिळते. सगळ्यांनीच एकात वरती करून नाचल्यासारखा झेल पकडायचा. थोडस पटपट खेळा. वेळ लावू नका. अजून एक मोठी मॅच आहे यानंतर. धावसंख्या 33. 3 बॅटर बाद. तिसरं षटक सुरू. अयूब शेख अक्षय बोराडे यांच्या बरोबरीने सज्ज आहेत. 33 धावा. 3 बॅटर बाद. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच असेल. पंच कळवतील. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. मिस्टर एक्स्ट्राच धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 34. 3 बॅटर बाद. 34 धावा झाल्यात.
धावसंख्या अगदी योग्य, विकेट्स मॅटर करत नाही, एक गेला की धुरंधर दुसरा येतोच आहे. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस, जोरदार अपील, पंचांचा बोट आकाशाकडे. आयुब आले, शून्याचा चष्मा परिधान केला, गोल्डन डकचे शिकार ठरले आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने मंद मंद पावलाने बॅक 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 टू द पॅव्हिलियन. यस डीजे. खेळाडूने देखील संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. फायनल मॅच अनुभव आहे या खेळाडूकडे. संघ अडचणीमध्ये असल्यानंतर संघ नायकच धावून येतो. ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये संघनायक धावून आला, त्याचप्रमाणे इथे संघनायक धावून आले. बघूया पुढचा बॉल. इथे इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक दूरवरती, झेल होईल का? झेल इथे निसटलाय आणि बॉल देखील सीमारेषा पार नाही, थांबलाय, गेलाय. 4 4 4 4 चौकार. चौथं षटक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. धाव इथे प्राप्त केली जाईल. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 39 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय बाळासाहेबजी जगताप पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आमचे सर्वांचे लाडके पांढरे सर देखील इथे आलेले आहेत. सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध होत आहे त्यांचं स्वागत आहे. इथे मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. काय गोलंदाजी इथे केली आहे. वाईड यॉर्कर. देशमुख साहेबांचं देखील इथे शुभागमन. टेनिस कोर्ट मधून डायरेक्ट क्रिकेटच्या मैदानामध्ये झालंय. लाल कडक बेधडक त्यांचं स्वागत आहे. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव सनी सागर यांनी खर्च केली आहे. धावसंख्या 39. 4 बॅटर बाद 39 धावा. पुढचा बॉल. इथे देखील मिस टाइम. चेंडू हवेत. उस्मान चेंडू खाली. इथे सोप्पा झेल इथे निसटलाय. आता तुम्ही म्हणू शकता चीन टपाक डमडम. खेळाडू किती मोठा असलं तरी काही हरकत नाही. चूक म्हणजे चूक. चुकीला नसेल माफी. जो चुकला त्याचा कार्यभाग संपला. उस्मान पटेल
एक सोप्पा झेल इथे हातातून निसटला. सोपे झेलच नेहमी अवघड असतात आणि अवघड मॅच नेहमी सोप्या होतात. मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? धावसंख्या 40. चौथं षटक सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. या हिरव्या गवताला कापत चेंडू निघालाय परंतु एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा. 3 धावा इथे खर्च केल्यात. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा सनी सागर यांनी. चौथं षटक सुरू असताना 41. 4 बॅटर बाद आहेत. काटेकी टक्कर. मेगा फायनल ऑल इंडिया ओपन गट. पुढचा बॉल इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सनी सागर यांनी फक्त 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर नुसते बसू नका. एवढे प्रेक्षक आहेत. वाजवा टाळ्या. अजिबात टाळ्या कमी पडता कामा नये. हा भोंगे पण वाजवा. वाजू द्या ना भोंगे वाजवा. ते टाळ्या वाजवतील तुम्ही भोंगे वाजवा. भोंगे दिलेत कशाला? वाजवायलाच. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रेक्षक देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. अंतिम मॅच, अंतिम सोहळा, अंतिम टप्पा या स्पर्धेचा गेले 11 दिवस आणि आजचा हा 12वा दिवस अगदी दिमाखामध्ये संपन्न होतं. कोण म्हणतं प्रेक्षक या मैदानामध्ये येत नाही? खडकवासला प्रीमियर लीगला भेट द्या. कधीही एवढे प्रेक्षक हे बोलवलेले नाहीयेत. स्वतःच्या मर्जीने आलेत. ठाऊक आहे आपल्या भागातील पोरं खेळतात कारण पोरं आपलीच आहेत. 42 धावा. 4 बॅटर बाद. 5वं षटक सुरू. गोलंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. विकेटचं पतन. सेफ हँड. लोन हँडचा वापर करत झेल टिपला जातोय. आकाश शिंदारिया देखील होतील बाद. 42 या धावसंख्येवरती 5वा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. झाल्यात. 5 बॅटर इथे आतापर्यंत बाद आहेत. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मिळवलेली विकेट. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय सँटी. थोड्याच वेळामध्ये या मैदानामध्ये जरांगे पाटलांचं देखील शुभागमन होणार आहे. त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील संपन्न करणार आहोत. असं असतं ना की एखादी चांगली गोष्ट केली ना की सर्व बाजूनी त्यांना एक चांगली साथ मिळते. वेळेत वेळ काढून येणार आहे. पुढचा बॉल सुहास पवार यांच्यासाठी जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर दी विकेटचे शिकार सुहास पवार आले. हजेरी लावली आणि डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा निघाले. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सँटी. यश डीजे. संधी आहे. आमचे डीजे मास्टर चांगली गाणी वाजवतात. जर एखाद्या प्रेक्षकाने चांगला डान्स केला ना तर त्याला देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. फक्त मैदानाच्या पुढे नाचायचं. सुट्टीच ना. आता तयार झाले डान्सर. हा नाही कॅमेरामॅन आमची टिपतील ना. ज्याचा चांगला वाटेल त्याला 1000. चला मॅच कडे पण लक्ष देऊया. नवीन बॅटर मैदानामध्ये मॅन फ्रॉम बारामती चेतन कालंगे. हा इथे समोर येऊन जर नाचलं ना तर 2000. 42 धावा झाल्यात.
गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. पुढचा बॉल इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तर प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 43. एक महत्वाची न्यूज येते आपल्याकडे. शशी तारा स्पोर्ट्स फाउंडेशनचे श्रीकांतजी जगताप चेंडू नंतर सांगतो बिनविरोध निवडून आलेत आणि काय फटका खेळलाय. षटकार 6 धावा वाजवा. अरे बापरे अंगात आलंय. तुम्ही कुठे होता. परंतु नाच चांगला झाला असेल तर वाटतंय का टाळ्या वाजवायच्या. वाजवा टाळ्या. श्रीकांत जगताप बिनविरोध निवडून आलेत. एकदा जोरदार टाळ्या शशी तारा स्पोर्ट्स फाउंडेशनचे. क्या बात आहे. एक गोड न्यूजच मिळायला लागले. आज डायबिटीज होतोय वाटतं. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे विकेटचं पतन. अजून एक बॅटर या 49 या धावसंख्येवरती. 7वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. हे बघा एक महत्वाची न्यूज आहे. फक्त न्यूज ऐकायला मी फक्त न्यूज आता इथे मला एखादी ऑफर येईल. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये कुठल्याही बॅटरने 6 बॉलला 6 षटकार मारले तर ध्रुव दादा कालेल यांच्याकडून 20,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर त्या खेळाडूला डायरेक्ट थायलंड ट्रिप इथेच दिली जाईल. आवडलं का. वाजवा टाळ्या. आज काही सुट्टीच नाही. निलेश धमिष्टे यांच्याकडून पण 40,000. वा म्हणजे तिकडची सगळी सोय झाली. खाणे पिणे राहणे सगळ्याची. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे. वा मॅन ऑफ दी सिरीज आली आहे. आणि कोणाकडून आली आहे. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल दादा कदम. आणि काय स्वागत आहे. एका हातात नाही 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 खेळाडूला नाहीये. खेळाडूला नाहीये फक्त प्रेक्षकांना आहे. खेळाडूंचा काही संबंध येत नाही. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. खेळाडूंना नाही. खेळाडूंना नाही. दुसऱ्या डावाला सुरुवात. आणि पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रशांत आठवडे सर मायक्रोफोनचा भार सांभाळतील. मी काही वेळासाठी जाईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 ओपन गटातील फायनल मॅचचा दुसरा डाव प्रशांत आठवडे यांच्या आवाजात. धन्यवाद. काय सांगताय. वाजवा टाळ्या. डीजे बजाव.
ती फक्त धुरळाच. लावले लावली. हॅलो आयकॉन कॅन्सल करा. रेस करा रे बाबा. शरद वाल्लेकर फायनल मध्ये तुम्हाला तिकीट मिळाले आहे आणि त्याकरता हा म्हणजे फायनलचं तिकीट मिळालं ना. कॅप्टन साठी गिफ्ट आलेले आहे. ते गिफ्ट दिलेले आहे त्या श्री हेमगुडे आप्पा दुधाणे यांच्याकडनं आपल्याला गिफ्ट आहे. लवकर या कॅप्टन या. शरद वाल्लेकर लवकर यायचं, जास्त वेळ घेऊ नका. महत्वाचा सामना देखील मैदानावरती सुरू आहे. बक्षिसांची खैरत पण होणार आहे. सामना सुरू करा, सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. वेळ थांबणार नाही. 4:19 मिनिटं झालेली आहे. विघ्नेश्वर श्री गणेशा एनबी आंबेगांव टीम ने बनाए 55 रन 7 विकेट के नुकसान पर और संविधान ग्रुप पुणे के सामने लक्ष्य रखा गया 56 रनों का. 56 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो तो आने वाला समय बताएगा. बहुत इंटरेस्टिंग मुकाबला, शानदार मैच मैदान के अंदर और दर्शक भी काफी संख्या में मौजूद. बक्षिसासाठी खैरात, बक्षिसांची खैरात या ठिकाणी सुरू आहे. कोणी नाचतंय, कोणी कॅच घेतंय. इथे षटकारांसाठी देखील पारितोषिक आहेत. तर एक खास गिफ्ट दिलं जात आहे, आपल्या स्क्रीनवरती असणार आहे. शरद वाल्लेकर जरा स्माइल तरी करा बाबा. स्माइल आलेले गिफ्ट देखील आपण बघू शकता. फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल हे गिफ्ट आहे. काय गिफ्ट आहे ते देखील पाहूया. शरद वाल्लेकर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आहे. सगळ्यांनी गजर केलं बरं. छत्रपती शिवाजी महाराज की. सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. अजून एक फाइनल शिल्लक है. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बहुत कुछ आना बाकी है. प्रहार 11 आपण आपला डिसिजन लवकर आमच्यापर्यंत कळवायचं. उस्मान नांदेड सिटी टीमचा कॅप्टन आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. सूर्या मणिरत्नम पहिल्या चेंडूवरती उस्मान तुटून पडलाय. चेंडू जाईल सीमर शपार. कडक चौकार. पट टकाटक स्क्वेअर कट. उस्मान 4 धाबांनी चौकार या ठिकाणी आल्या. पहिल्या चेंडूवरती उस्मान पटेल 4. फटका चांगला नाहीये, कारण रिव्हर्सिव्ह खेळायचा तो वेगवान 50 वेगाचा चेंडू आहे. रन संख्या की अगर बात करें तो 5 रन उस्मान के ऊपर दारोमदार रहेगा. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो इतना बड़ा टोटल नहीं है. 5 ओवर का ये मुकाबला. विकेट बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में, खास करके विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगांव एनबी. सामने तगड़ी बैटिंग लाइनअप है. बल्लेबाज विश्वजीत गरुड़ ने शानदार बल्लेबाजी किए हैं और टूर्नामेंट का दमदार अर्धशतक इन्होंने जड़ दिया. शानदार बल्लेबाज, दमदार बल्लेबाजी रही है. समोरच्या कक्षाकडे जर चेंडू या ठिकाणी टोलवला तर बॅट्समन, कॉमेंटेटर, स्कोरर, डीजे मास्टर प्रत्येकाला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिले जात आले. आणि शेअर मार्केट जबरदस्त वधारलेलं आहे. ओ त्यानंतर फटका पहा. पहिल्यांदा उस्मान, आता विश्वजीत. दोघे तुटून पडलेले आहेत. दोघे या ठिकाणी रेस करतायत, स्पर्धा करतायत, कॉम्पिटिशन करतायत. कडक चौकार.
क्या गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज उस्मान पटेल। ऑन साइड पर गेंद को बाउंड्री की तरफ खेल दिया। डीप मिड विकेट बाउंड्री रन के बाहर। टूर्नामेंट के आयोजन करता है अनिल भाऊ भूमकर और उस्मान ने यह शॉट खेला घूमकर, ये घुमा के बाउंड्री रन के बाद 6 रन। घेतलाय का तिकडे, एका हातात घेतलाय का कॅमेरामॅन, जल्दी फोकस करो। रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी ते घुमा के प्रेक्षकांमध्ये चेंडू गेलाय। चेंडू सीमारेषा पार। उस्मान नावाचं बादल मैदानावरती घोकवतोय षटकार। सुरुवात अप्रतिम झाले, स्वप्नबद्ध झाले। उस्मान नावाचे बादळ घोंघवते। मला आठवते घणसोलीच्या मैदानावरती, घणसोलीच्या 40 प्लेसच्या मैदानावरती शतक झळकलं होतं उस्माननं। त्याला देखील लाख रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि ते उस्माननं सर्वांना दिलं होतं, सर्व खेळाडूंना दिलं होतं। सर्वात महत्वाचं आहे सूर्य गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं 21 धावा कुठल्या गेलेली आहेत। क्या बल्लेबाजी। सूरज के बिना सुबह ने होती, सूरज के बिना सुबह ने होती, चांद के बिना रात ने होती, बिन बादल बरसात ने होती और उस्मान के बिना बहुत अच्छी शुरुआत ने होती। बेहतरीन स्टार्ट। विश्वजित करून 5 पर उस्मान 16 पर खेळ रहे। आता भूपूचा आवाज देखील या ठिकाणी यायला सुरुवात झाली। एका हाताने झेल पकडण्याकरता किती अट्टहास केला जातोय, काय प्रयत्न केले जातात मैदानाच्या बाहेर, कारण बक्षिसाची रक्कम वाढते। ₹2000 पारितोषिक हुक केले आणि प्रेक्षक बघूया रिएक्शन काय। तिथे प्रयत्न केलाय पण विश्वजित गरुड नावाचे बादल देखील घोकवायला सुरुवात झाली। चेंडू सीमारेषा पार, षटकार। ₹2500 यांच्याकडनं ₹500 पारितोषिक आहे। निलेश भाऊ आपल्याकडनं 2000 बरोबर आहे ना, आणि त्या मित्राचं नाव सांगा। पवन गोडसे। पवनसाठी ठीक आहे, आम्हाला समजलं आता। आणि ते ₹2500 पारितोषिक संदीप आणि दिले जातात त्या ठिकाणी, त्यांच्याकडे पारितोषिक दिले जाईल। मैदानाचा सामना देखील महत्वाचा। धावसंख्या 32, धुवाधार बॅटिंग मैदानावरती, शानदार खेळ। पारितोषिक देखील तुम्हाला दाखवलं जाते। ₹2500 पारितोषिक एका हाताने झेल टिपल्या आणि त्यामुळे या ठिकाणी मिळते। ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये बचा सीमारेषेवरती कोणता क्षेत्ररक्षक नाही। चेंडू 1 2 3 4 1 2 4 चौकार, कडकडीत चौकार विश्वजितच्या बॅट बंद। बिलकन ग्रुपच्या माध्यमातून एनबीची टीम जर जिंकली तर पारितोषिक आहे ₹5000। अप्रतिम झेल टिपलाय। आता जर टाळ्या झाला नाही ना तर तुम्ही पुण्याचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रेक्षक नाही, क्षेत्ररक्षकांसाठी एकदा टाळ्यांचा गजर करा। काय या ठिकाणी मैदानावरती कामगिरी केली जाते, प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत। रोहन भाऊ चौगुले, संदीप भाऊ पोकळे, त्याचबरोबर निलेश दमुष्टे साहेब यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे। बक्षीस असणारे त्याची रक्कम आहे
3,000 रुपये पारितोषिक आहे. पण संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयज हा सामना जिंकला आणि मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी एक बघितली होती गोष्ट मी कराडला. ती गोष्ट अर्थात प्रदीप नैनितने केली, म्हणजे काटविल केलं सामना जिंकल्यानंतर ग्राउंड मध्ये. तर प्रदीप नैनित आपल्यासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मैदानावरती विषाधार केलाय, तो देखील आपला धाक दाखवतोय. छोटी सीमारेषे पार चौकार. सोळा धावांची आवश्यकता आहे. सुरेख गोलंदाजी अमर, चेंडू सीमारेषे पार चौकार. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे. प्रदीप नैनित तयार आहे. मला वाटतं एका 10 वर्षापूर्वी काटविल बघितलं होतं उदय कुदर चषकामध्ये कराडमध्ये. त्यानंतर ती बघायला संधी मिळाली नाही. 44ला 1-2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉईज चंद्रशेखर मोरे यांचा संघ मैदानावरती. आणि आता कॅमेरा कोणावरती आहे? प्रदीप नैनित. संदीप सर, निलेश सर, आपल्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे काटविल साठी. तिथे काटविल बघायचं आहे, तिथे तयार आहेत. नव्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. प्रदीप नैनित वरती सध्या कॅमेरा फोकस केला गेलाय. 44ला 1-2 षटके समाप्त झाले. उस्मान पटेल 16 वरती, विशाल तारक 4, सुहास पवार गोलंदाजी मार्क वरती विकेटच्या शोधामध्ये. विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबी संघाला विकेटची नितांत आवश्यकता. सुरुवात अफलातून झाले, शानदार बॅटिंग केले, कडक बॅटिंग मैदानावरती उस्मान पटेल, त्याचबरोबर विश्वजित गरुड. आता सुहास पवार नाहीये गोलंदाजी मार्क वरती. सोनू बुधवले गोलंदाजी मार्क वरती. सोनू बुधवले गोलंदाजी मार्क वरती. उस्मान पटेल स्ट्रायकर एंडला. अत्यंत महत्वाचा डाव आपण पाहतोय मैदानावरती. बॅटची कड पकडले झेल. उस्मानची कळी संपुष्टात. धक्का क्रमांक 2. निर्णय लवकर करा बघा. मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. नांदेड सिटी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, ऑल राईट. सचिन ढवळे प्रहार 11. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचंय. वेळ आपल्याकडे नाहीये तेवढा. सोनू बुधवलेने विकेट घेतले, महत्वाची विकेट है। और फिलहाल देखिए अगर 1-2 और विकेट आएंगे तो मैच में मजा आएगा। 17 गेंदों का खेल शेष है। बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं वैभव भोसले, विशाल तारक 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑफ टॉप के बाहर गेंद इस बार टैप किया, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर इसी के साथ 45 रन 2 विकेट के नुकसान पर। ये मुकाबला जो है ना, इसमें कमबैक करने के लिए आपको विकेट चाहिए। विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगांव एनबी टीम मैदान के अंदर है। सोनू बुधावले अपने बोरिंग पर 11 उच्च कद के गेंदबाज, बढ़िया गेंदबाजी अभी तक रही है। विशाल तारक 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। उड़ास बार की तरफ लॉक और बॉडी लाइन की तरफ गेंद चली गई। एक हाथ से कैच पकड़ने का प्रयास, ओ माय गॉड, बॉडी लाइन के बाहर। कमेंट्री मैदान के अंदर कम हो रही है, मैदान के बाहर ज्यादा हो रही है। ये लावले तुम्ही सगळ्यांना ये लावलेलं आहे। सध्या प्रेक्षक जे आहेत ते एखाद्याला झेल पकडण्याकरता काय काय करतायत। मैदानावरती प्रेशर रिलीज करणारा महत्वाचा फटका विशाल तारकच्या बॅटमधून तो घेतो। धावती धावसंख्या 51ला 2। आता कॅमेरा प्रदीप नैनित वरती देखील लावला जाईल। टेनिस क्रिकेट डॉट यांच्या माध्यमातून छान चेंडू आहे, टप्पापर्यंत उसळी घेतोय, डीप स्ट्राइक कव्हरला खेळला। एक धावे जिंकण्याकरता हा सामना अतिशय महत्वाचा आहे। 14 चेंडू 4 धावांची आवश्यकता। लगेचच सचिन ढवळे प्रहार 11
सामना समाप्त झाल्यानंतर मैदानावरती यायचंय, कुठला विलंब करायचा नाहीये. 5 षटकांचा सामना. प्रदीप नैनित काटवीसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 52ला 2, 14 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. जरा तुमचे मोबाईल काढून ठेवा, डॉन वरती नजर ठेवा. बॅटची कड, फलंदाज बाद. वैभव भोसले फसलाय. 52ला 3. महत्वाचा डाव. सोनूला भेटते आणखी एक विकेट. तर नांदेड सिटी आपण बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. लगेच आपले बॅट्समन मैदानावरती पाठवायचे, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकांचा सामना. 52ला 3. रोहन चौगुले, त्याचबरोबर संदीप सर आणि त्याचबरोबर निलेशजी यांच्याकडून आज प्रदीप नैनितनं जर काटविल केलं तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. 52ला 3. छान चेंडू खेळलाय. कॅप मध्ये खेळत असताना एकच धाव मिळेल की 2 बघूया. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता विजयाच्या उंबरठ्यावरती सवितार ग्रुप, पुणे पोलीस बॉयज, सिंहगडचं मैदान, टाळ्यांचा गजर. प्रदीप नैनित, डॉन का इंतजार तो 11 मुलगों की पुलिस कर रही है. डॉन आपण या ठिकाणी पाहू शकता. 54ला 3. सोनू बुधावले आणि डीजे मास्टर. तुम्हाला गाणं कुठलं लावायचं सांगण्याची गरज नाही, जास्त वेळ घेऊ नका. रोहन घेतोय 2 वरती, विशाल तारक 11 वरती. 54ला 3. डॉन कुठं आहे? डॉन शोधतोय आम्ही. कॅमेरामॅन लक्ष ठेवा, महत्वाचा सामना आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सिंहगडचं मैदान हाऊसफुल झालंय. 54ला 3. 3 षटकाचा खेळ. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय, गोलंदाजी मार्क वरती. फटका चांगला खेळलाय, दर्जेदार आहे. चेंडू सीमेरेषेच्या पार. संविधान जिंकलंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. डीजे थोडा वेळ गाणं वाजवा. मॅच चालू करायची. डॉन साठी एक गाणं वाजवा. 3000 रुपये घेण्यासाठी लगेच या. कुठे आहेत? चला पुढच्या मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. वेळ अजिबात लावू नका.
मेगा फायनल आहे खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 अंतिम मॅच आणि अंतिम सोहळा मैदानामध्ये संपन्न होत